पुढच्या बातम्यांकडे वळूयात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भोंदू अशोक खरातचे काही हादरवणारे फोटो दाखवलेत। रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचाही खरात सोबतचा फोटो आहे। हे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी काही गंभीर आरोपही केलेत। पाहुयात एक रिपोर्ट। सुषमा अंधारेंनी नाशकात पत्रकार परिषद घेत भोंदू बाबा अशोक खरातचे 10 हादरवणारे फोटो दाखवले। यात दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे जास्त फोटो आहेत। भाजप नेते अतुल सावे, शिंदेंच्या सेनेचे हेमंत गोडसे यांचाही खरात सोबतचा फोटो अंधारेंनी दाखवलाय। तर चाकणकर आणि केसरकरांचे खरात सोबतचे नाशिकच्या MIDC कार्यालयातले हे फोटो आहेत। केसरकर शिक्षण मंत्री तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। मग ते MIDC कार्यालयातील बैठकीत काय करत होते असाही सवाल अंधारेंनी केलाय। आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत। चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते हे इकडे? कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मैं त्यांच्या समोर मांडेल। जब हमें पता अभी चला कि इस तरह के एक्टिविटीज़ में वो इन्वॉल्व है, अगर पहले पता होता तो हम उनके पास कभी जाते भी नहीं। ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच चालणार आहे। लवकरात लवकर त्या पीडित महिलांना न्याय मिळेल। करताना जे काय त्यांनी केलंय त्याची शिक्षा ही 100% मिळेल याची मला खात्री आहे।